नमस्कार मंडळी. तर मम्मीकडची 2 दिवसाची सुट्टी संपून आहे ना, मी माझ्या घरी आलेली होती. घरी येऊन मस्त दुपारची झोप काढली आणि घरात एवढं गार लागते आणि बाहेर ना असं कडाक्याचं ऊन पडलं होतं. तेच बघत होते. म्हटलं घरात इतकं गार लागते आणि बाहेर किती कडक ऊन पडलं होतं. आणि मग खाली आले, टोमॅटो आले होते झाडाला. आम्ही हे टोमॅटोचं झाड लावलेलं होतं ना, त्याला भरपूर असे टोमॅटो दिसत होते, पण लाल काही होत नव्हते. म्हटलं चला कच्चेच टोमॅटो काढून घ्यावं आणि त्याची ना मस्त चटणी वगैरे बनवावं. म्हणून मी सगळे टोमॅटो तर काही काढले नाही, थोडेसेच काढून आणले. आणि मग लगेच संध्याकाळच्या कामांना लागले. इथे कपडे वगैरे वाळत घातलेले होते स्टँडवर, ते काढून घेतले, नाही तर रात्री परत खूप गार पडून जातात. आणि आता ऊन पडत आहे ना, त्यामुळे खूपच छान कपडे वाळले जातात आहे. आणि इथं मग कपडे वगैरे काढले तोपर्यंत संध्याकाळी पिल्लू आला आमचं. हे मस्त तिच्यासोबत गप्पा गोष्टी केल्या आणि छान आता ती बोलायचा प्रयत्न करते. खूप लवकरच तिचा बड्डे घेत आहे. आणि इथे मग संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे करून घेतली. बाहेर आहे ना दिवा वगैरे मी डेली लावत असते तसं तर. मग दिवा वगैरे लावून घेतला आणि घरात मग देवाऱ्यामध्ये पण दिवाबत्ती वगैरे करून घेतली आणि लगेच संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले. तसं तर संध्याकाळच्या स्वयंपाकाला मला साधंच बनवायचं होतं. टोमॅटो काढले होते, त्याची चटणी बनवायची होती हिरव्या टोमॅटोची, आणि कढी, खिचडी, भाकरी आणि सलाड असं काही आजचा बेत होता. आणि मस्त असं मग मी माझं ताट वगैरे रेडी करून घेतलं. इथं मुलांना पण मी वाढून देत होते, रुद्र समर्थला पण. आणि खूप थंडी वाजते सध्या तरी, म्हणून मग असं गरम गरम जेवण करायला ना खूप भारी वाटते. आणि इथे रुद्रांना पण जेवण वगैरे देऊन दिलं. मी पण जेवण वगैरे केलं आणि जेवण वगैरे झालं. मग किचन वगैरे आवरून घेतलं पटपट असं. मस्त असं किचन वगैरे आवरून घेतलं. तर चला व्हिडिओला इथे एंड करते. बाय बाय.